जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला अहमदनगर म्हणजेच आपला अहिल्याबाई नगर इथला पेपर आपण घेऊन आलेला। आज झालेला हा पेपर आहे अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पोलीस शिपाई सन 2022-23 लेखी परीक्षा 90 मिनिटाचा पेपर आहे, 100 गुणांचा। सर्व आपण स्पष्टीकरण व्हिडिओमध्ये घेणार आहोत, पण आज पहिल्यांदा आपण जीके पासून सुरुवात करूया। म्हणजे जीके जीएस जनरल नॉलेज घेऊया। तर 26 क्रमांकापासून प्रश्न आहे। हा सेट क्रमांक सी आहे। महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960। सर्वांचा प्रश्न बरोबर असेल। दुसरा प्रश्न बघा, 27 क्रमांकाचा, रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते? तर हा डाऊटफुल प्रश्न आहे, पण माझ्या मते हा सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये असू शकतो। त्यानंतर पुढे प्रश्न पहा, एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे नाशिक। त्यानंतर पुढे बघा, सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुठे आहे? 29चं उत्तर तर अहमदनगर येथे आहे। पुढे बघा, चंदनपुरी घाट कोठे जाताना लागतो? तर घाटावर प्रश्न आलेला आहे। कोणतं उत्तर आहे याचं? तर याचं करेक्ट उत्तर आहे आळेफाटा टू कल्याण। ठीक आहे। त्यानंतर बघा, 31 क्रमांकाचा, ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर कोणता होतो? मूळदूस। ठीक आहे। पुढे बघा, ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी केली। पुढचा प्रश्न बघा, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करायचा असतो? तर कोणाकडे सादर करायचा असतो? तर लोकसभा उपसभापती। ठीक आहे। पुढे बघा, थोडं झूम करतो। सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झालेला आहे। पुढचा प्रश्न बघा, 35 क्रमांकाचा, T20 वर्ल्ड कप 2024 खालीलपैकी कोणता देश यजमान होता? तर यजमान देश ह्या विद्यार्थ्यांनी चुकवलेला आहे। घाईघाईमध्ये सिल्ली मिस्टेकमध्ये प्रश्न आहे या। तर याचं करेक्ट उत्तर आहे अमेरिका। ठीक आहे। त्यानंतर पुढे बघा, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 2008चा ऑलिम्पिक पदक विजेता आहे हा नेमबाजीशी। त्यानंतर बघा, तराजूचे कार्य नुसार चालते? तर याचं करेक्ट उत्तर आहे परिवलन तत्व। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, सर्वसामान्य निरोगी माणसाचं रक्तदाब किती असतो? तर 120/80। कन्फ्यूज करणारा ऑप्शन दिलं नाही त्यांनी। त्यानंतर बघा, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली? साल्क आणि साबिन अशा 2 शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे, पण साल्क इथे उत्तर आहे। साबिन त्यांनी ऑप्शन दिले नाही, तर कन्फ्यूज झालं असतं। पुढे बघा, चोंडी हे अहिल्याबाईचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जामखेड। पुढचा प्रश्न बघा, संत चोखामेळा यांची समाधी स्थळ कोठे आहे? तर संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ मंगळवेढा येथे। ऑप्शन क्रमांक डी याचं करेक्ट होईल। पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? तर खूप फेमस हा त्योहार आहे तामिळनाडू येथे। पंडित हरिप्रसाद चौरसिया रिपीटेड प्रश्न खूप आलेले आहे याच्यामध्ये, खालीलपैकी कोणत्या वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहे? आपण तुम्हाला सांगितले होतं कसा अभ्यास करायचा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला सांगितले होतं की रिपीट प्रश्न जास्त येईल म्हणून। तर बघा, बासरी याचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर 44चा प्रश्न पहा, बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव? रिपीट प्रश्न हा सुद्धा कितीतरी वेळा विचारला, त्र्यंबक बापू ठोंबरे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, अहमदनगर जिल्ह्यातील किती विधानसभा मतदारसंघ आहे? तर याचं उत्तर आहे 8। त्यानंतर पुढे बघा, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 46चं प्रवरा। पुढे बघा, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर पुरंदर। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, ॲनी बेझंट व यांनी होमरूल चळवळ सुरू केली? रिपीट प्रश्न लोकमान्य टिळक। दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? नागपूर। आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली। तर अशा प्रकारे आपण हे जीकेचे 25 प्रश्न बघितलेले आहे। यानंतर मराठी, गणित, बुद्धिमत्ताचे आपण व्हिडिओ वाईज घेऊन येणार आहोत। त्याआधी एक सूचना बघा, आपले जे प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे ते एक संभाव्य विद्यार्थी मित्रांनो, काही चूक असल्यास सर्वांनी ज्यांना वाटलं की काही चूक आहे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा योग्य उत्तर, ज्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना योग्य उत्तर माहिती होईल। कारण की आपण खूप फास्टमध्ये हा व्हिडिओ आणलेला आहे।
तर या व्हिडिओला सर्वात जास्त शेअर करा, लाईक करा. नेक्स्ट दुसरा पेपरसुद्धा घेऊन येणार आहे आणि आज आपण दिवसभर जेवढे पण पेपर आपल्याला शक्य होईल तेवढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करूया. आणि सर्व पेपर आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेले आहे, टाकण्यात येईल दिवसभरामध्ये जेवढे पण आपल्याला प्राप्त होईल. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.